नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत. या व्हिडिओत आपण भूगोल या विषयाच्या अनुषंगाने किंवा भूगोल या विषयाअंतर्गत 2022 मध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न या व्हिडिओत अभ्यासणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये 2018 ते 21 दरम्यान भूगोल या विषयाअंतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते आपण सविस्तर आपल्या चॅनलवर ते अभ्यासलेले आहेत किंवा ते एकंदरीतच प्रत्येक प्रश्नाला किंवा प्रत्येक प्रश्नाचे डिटेल ॲनालिसिस आपण केलेलं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. सोबतच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत देखील आपण जे प्रश्न विचारलेले होते 5 वर्षातील ते आपण सविस्तर ॲनालिसिस केलेले आहे. हवी तर त्या व्हिडिओची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. सोबतच तुम्हाला जर या व्हिडिओची किंवा या लेक्चरची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथे जॉईन करून ते PDF डाउनलोड करू शकता आणि परत तुम्ही एकदा पेपरला जाण्याआधी ते रीड करू शकता. ओके, सो सुरू करूयात. आता 2022 मध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते काहीसा कॉन्सेप्च्युअल जास्त अंडरस्टँडिंगचा भाग याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीतच जे काही आपले कन्सेप्ट आहेत भूगोल या विषयाअंतर्गत ते सविस्तर किंवा त्याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. ओके, म्हणजेच काय तर जे काही आपले कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे जे काही भूगोलाअंतर्गत जे प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा जे टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये निगडीत आहेत ते आपल्याला माहिती असायला हवं, त्या दृष्टीने प्रश्न विचारण्यात. आणि सोबतच काही जे प्रश्न असे आहेत जे करंटशी सिमिलॅरिटी दाखवतात. म्हणजे आपण म्हटलं तर ते करंटचे प्रश्न आहेत आणि म्हटलं तर ते जॉग्राफीचे प्रश्न देखील असं आलं आपण त्याला बायफॅर्केट करू शकतो. ओके, सो आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो जे काही चक्रीवादळ 2019 मध्ये आलेले होते त्या संदर्भाने भूगोलातील पहिला प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. सोबतच करंटच्या अँगलने सुद्धा हे प्रश्न फ्रेम करण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी बघा, खालील विधाने पहा. इथे विचारलेलं आहे की सागर चक्रीवादळ हे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले होते. त्यानंतर आहे बी काय सांगतो तर सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. कुठले बरोबर आहे? तर सर्वात आधी आपल्याला माहिती असायला हवी की जी सागर चक्रीवादळ आहे ते 2019 मध्ये आलेली होती का, कुठे तयार झाली होती. ओके, आणि त्याला नामकरण कोणी दिले, ते कुठल्या किनारपट्टीवर धडकले होते, हे सगळं जी इत्थंभूत माहिती आहे ते आपल्याला माहिती असायला हवी. ओके, सो या ठिकाणी जे सागर चक्रीवादळ आहे ते अरबी समुद्रात तयार झाले होते का, तर ते अरबी समुद्रात नाही तर हिंदी महासागरामध्ये तयार झालेले होते. ओके, आणि ते कुठं आढळलेले होते तर एडनचा आखात जो आहे, एडन, गल्फ ऑफ एडन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इकडे सौदी अरेबिया आहे, त्यानंतर इकडे सोमालियाचा भाग. इथून अराईज होऊन इथून अशा पद्धतीने चक्रीवादळ जो आहे सागर नावाचं चक्रीवादळ तो या ठिकाणी या किनारपट्टीला सोमालियाचा किनारपट्टी आणि येमेनचा जो ॲडनचा जो रिजन आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲडन आहे. तर ॲडनच्या रिजनमध्ये म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने ते या गल्फ ऑफ ॲडनकडे ते धडकलेले होते आणि त्यामुळे प्रचंड नुकसान त्या किनारपट्टीवरील ज्या देश आहेत त्यांना सोसावं लागलं होतं, ज्यामध्ये येमेन असेल, सोमालिया असेल. सो अशा पद्धतीने आपण बघितलं की जे पहिला जो आहे अरबी समुद्रात तयार झाले होते का, तर ते अरबी समुद्रात तयार न होता हिंदी महासागरात, त्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनारपट्टीवर झालेले होते का, तर नाही, तर ते दुसऱ्या आपल्या भारत देशाच्या कुठल्याही किनारपट्टीवर न धडकता ते सोमालिया आणि येमेन या देशांच्या किनारपट्टीमध्ये धडकलेले होते. म्हणून हे देखील बी देखील आपण इथं चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता एडेनच्या आखातामध्ये हवामान प्रणालीने प्रवेश केल्यानंतर म्हणजे काय तर या सागर जो नावाचा जे आहे चक्रीवादळ त्याने प्रवेश केला कधी, तर 17 मे 2018 रोजी. ओके, सागर हे नाव कोणी दिले तर भारताने हे नाव दिलेले होते. सागर चक्रीवादळाला नाव कोणी दिलेले होते तर भारताने दिले होते, आपल्या देशानं. नंतर कुठल्या क्षेत्राला, तर सोमालिया व येमेनचे जे काही येमेनची जी तात्पुरती राजधानी आहे एडन, तर या एडनला त्यांनी धडक दिली होती. त्यांनी म्हणजेच काय तर चक्रीवादळाने. ओके, सो अशा पद्धतीने 2019 मध्ये आलेले चक्रीवादळा संदर्भाने हे विचारण्यात आलेलं आहे.
ओके. आता त्या अनुषंगाने आपल्याला काही जे आपले लेटेस्टमध्ये जे चक्रीवादळं आहेत ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आपल्या भारताच्या परिप्रेक्षातून ओके. ज्यामध्ये बिपरजॉय आहे, जून 2023मध्ये आलेलं होतं. कुठं तर अरबी समुद्रामध्ये. हे ऑलरेडी आपल्या कंबाईनच्या मेन्समध्ये ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. नामकरण कोणी केलेलं आहे तर बांगलादेशने या बिपरजॉयचं नामकरण केलेलं आहे. त्यानंतर मंदोज चक्रीवादळ डिसेंबर 2022मध्ये आलेलं होतं. बंगालच्या उपसागर या क्षेत्रामध्ये नाव कोणी दिलेलं होतं तर UAE संयुक्त अरब अमिरातने या मंदोज चक्रीवादळाचे नामकरण केलेलं होतं. त्यानंतर चित्रंग नावाचा चक्रीवादळ आलेला होता ऑक्टोबर 2022मध्ये. कुठं हा चित्रंग नावाचा चक्रीवादळ देखील बंगालच्या उपसागरामध्येच अराईज झालेला होता. नामकरण थायलंड या देशाने केलेले होते. त्यानंतर असनी मे 2022मध्ये कुठं बंगालच्या उपसागरात कोणी नामकरण केलेलं होतं श्रीलंकेने. त्यानंतर आहे मोखा किंवा मोचा लेटेस्टमध्ये 2023मध्ये मे 2023मध्ये आलेलं होतं. कुठं आलेलं होतं परत बंगालचे उपसागर. नामकरण कोणी केलेलं आहे तर येमेन या देशाने केलेलं आहे. त्यानंतर आहे मिधाली नावाचा चक्रीवादळ आलेला होता नोव्हेंबर 2023मध्ये. अतिशय अगदी 2-4 महिना आता 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट. ओके. नोव्हेंबर 2023ची बंगालच्या उपसागरामध्ये नामकरण कोणी केलेलं आहे तर मालदीव या देशाने केलेलं आहे. त्यानंतर मिसांग नावाचं चक्रीवादळ आलेलं होतं डिसेंबर 2023मध्ये. अतिशय लेटेस्ट आहे. सो हे जे 2023चे आहे ते आपल्याला माहिती असायलाच हवं. ओके. सो कुठं आलेलं होतं तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि नामकरण कोणी केलेलं आहे तर म्यानमार या देशाने केलेलं आहे. सो या संदर्भात जे काही आपण ऑपरेशन राबवलेलं होतं भारतीय गव्हर्नमेंट थ्रू, म्हणजे तिथं जे चक्रीवादळ आल्याच्या नंतर जे जीवन विस्कळीत झालेले होते ते सावरण्यासाठी आपल्या देशाने काही टीम पाठवलेली होती डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात. आणि त्यासाठी आपण वेगवेगळे ऑपरेशन्स राबवलेले होते. तर त्या ऑपरेशन देखील आपल्याला माहिती असायला हवं. ओके. ते माहिती असणे अपेक्षित आहे कारण आयोग त्यावर देखील प्रश्न विचारू शकतो. सो आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता अनपेक्षित प्रश्न किंवा एखादा प्रश्न आउट ऑफ बॉक्स जाऊन कशा विचारतो तशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश डॅश येथे संशोधन करण्यात आले. कुठे संशोधन करण्यात आले. अतिशय म्हणजे आउट ऑफ बॉक्स अशा पद्धतीने आणि विशेषतः वसाहतीच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठल्या विषयामध्ये तर आपल्या भूगोल या विषयात. ओके. सो पाटणे आहे का. त्यानंतर हातखंबा रत्नागिरी, इनामगाव पुणे. तर कुठल्या ठिकाणी संशोधन करण्यात आलेले होते तर वरीलपैकी सर्व हे याचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पुढच्या वेळेस जर अशा पद्धतीने प्रश्न आला किंवा हा प्रश्न जर रिपीट झाला तर आपल्याला माहिती असायला हवं. मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भात वसाहतीच्या दृष्टीने संशोधन कुठं करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये तर पाटणे, जळगाव जिल्ह्यातील पाटणे या ठिकाणी. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा, इनामगाव जिल्ह्यातील पुणे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी म्हणजे जे काही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांनी संशोधन केलेले होते. सो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे काही स्थलांतरित शेती आहे त्या स्थलांतरित शेती विषयी प्रश्न किंवा त्याची जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो स्थलांतरित शेतीमध्ये काय होते तर जे काही ट्रायबल कम्युनिटीचे जे लोक आहेत ते काय करतात त्यांचा जो उदरनिर्वाह किंवा त्यांचं जे जीवन असते ते भटक्या स्वरूपाचे असतं आणि भटक्या स्वरूपाचे असल्या कारणाने ते शिफ्टिंग कल्टिवेशन करतात. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजेच काय स्थलांतरित शेती ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ते एका भागातून दुसऱ्या भागात असे दरवर्षी किंवा 1 वर्ष त्यानंतर 2 वर्षानंतर ते आपलं जो राहण्याचा जो ठिकाण आहे तो सातत्याने बदलत असतात व ज्या ठिकाणी ते थांबतात त्या ठिकाणी कमी कालावधीसाठी 1 वर्ष किंवा 2 वर्ष तर त्या ठिकाणी ते शेती करतात. तर त्याला आपण स्थलांतरित शेती म्हणत असतो. ओके. सो जेव्हा ते स्थलांतरित शेती करतात तेव्हा त्या ठिकाणचा जो काही प्रदेश असतो तो जो जंगले वगैरे आहे ते साफसफाई करणे, लाकूड तोड वगैरे आणि त्या ठिकाणी शेती करणे. परत जर ते शेती उपजाऊ स्वरूपाची नसली तर ते सोडून दुसऱ्याकडे स्थलांतर करणे. अशा पद्धतीने ते स्थलांतरित शेती आपल्याला दिसून येत असतं. ओके. सो भारतामध्ये ते दिसून येतं. सोबतच जे बाकीच्या म्हणजे इतर आपल्या जे जगामध्ये संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही स्थलांतरित शेती केली जात असते. ओके. सो आपण आधी जगातील जे काही स्थलांतरित शेती आहे ते बघूया. त्यानंतर आपल्या भारतामध्ये कुठल्या शेती स्थलांतरित शेती म्हणून प्रसिद्ध आहेत ते बघूयात. सो इंडोनेशिया या देशामध्ये हुमा नावाची जी काही शेती आहे ती केली जाते. ओके. इंडोनेशिया या ठिकाणी
किंवा त्यालाच लडांग देखील म्हटलं जातं. ओके. इंडोनेशियामध्ये हुमा सोबतच लडांग नावाची शेती केली जाते. त्याचप्रमाणे मलेशियामध्ये देखील लडांग नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती आपल्याला दिसून येते. थायलंड या ठिकाणी तमराई नावाचा जो काही स्थलांतरित शेती आहे. व्हिएतनाममध्ये रे नावाची स्थलांतरित शेती. म्यानमारमध्ये आपल्याला ट्वेगा नावाचं जे काही शिफ्टिंग कल्टिवेशन आहे ते दिसून येतं. श्रीलंकेमध्ये आपल्याला चेना नावाचं जे काही स्थलांतरित शेती आहे ते. त्यानंतर कांगोमध्ये मसोले नावाचा जो काही स्थलांतरित शेती आहे ते. व्हेनेझुएलामध्ये कोनुका नावाचं आणि मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती आपल्याला जगातील जे काही वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या नावाने ही स्थलांतरित शेती ओळखल्या जातो. ओके. आता आपण याचे जोड्या या ठिकाणी आपल्याला जगातीलच विचारलेलं आहे तर आपण आधी बघूयात की कुठली जोडी कुठल्या देशाला लागतो. ओके. सो भारतासाठी लक्षात ठेवा, भारतामध्ये जी स्थलांतरित शेती प्रचलित आहे त्याला आपण झूम म्हणतो. ओके. सो भारतामध्ये जी काही स्थलांतरित शेती आहे ती त्याला आपण झूम म्हणतो. सो अला 4 असणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 2 आहे. त्यामुळे एक जरी प्रश्नाचं एक जरी ऑप्शन जरी आपल्याला माहीत असला तरी आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो भारताला झूम. त्यानंतर आहे मध्य अमेरिकेमध्ये कुठला तर मिल्पा नावाची स्थलांतरित शेती केली जाते. ब्राझीलमध्ये कुठली तर ब्राझील या ठिकाणी लक्षात ठेवा, ब्राझीलमध्ये रोका नावाची जी शेती आहे ती केली जाते. आणि इंडोनेशियामध्ये लडांग आणि हुमा अशा 2 शेती केल्या जातात. सोबतच मलेशियामध्ये देखील ही प्रचलित शेती स्थलांतरित शेती प्रचलित आहे. ओके. आता भारतातील जे काही महत्त्वाची जी काही स्थलांतरित शेती आहे ते बघूयात. मध्य प्रदेशमध्ये कुठली स्थलांतरित शेती केली जाते तर दाही नावाचं. त्यानंतर आहे मसान, पंडा आणि बीरा. ओके. राजस्थानमध्ये बत्रा, वालरे. त्यानंतर आहे आंध्र प्रदेशमध्ये पोडू आणि पेंडा नावाची स्थलांतरित शेती दिसून येतो. ओडिसामध्ये पारमाडबी, विंगा, कोमान आणि डुंगर. ओके. त्यानंतर आहे छत्तीसगडमध्ये दिप्पा. छत्तीसगडमध्ये कुठली शेती केली जाते तर दिप्पा. त्यानंतर दह्य देखील छत्तीसगडमध्ये केली जाते. ओके. हे सुद्धा लक्षात ठेवा, दह्य नावाची स्थलांतरित शेती. त्यानंतर केरळमध्ये पोनम आणि कुमरी. ओके. झारखंडमध्ये कुरवा नावाची स्थलांतरित शेती केली जाते. आसाम किंवा जे काही ईस्टर्न भारत आहे. ओके. म्हणजे पूर्वीय भारताकडे झूम नावाची शेती केली जाते, स्थलांतरित शेती. बुंदेलखंड जे मध्य प्रदेशकडे आहे तिकडे दहियार किंवा बेवर नावाची शेती केली जाते. हिमालयाच्या याच्यामध्ये जे काही हिमालयन रिजन आहे त्या ठिकाणी खील नावाची स्थलांतरित शेती. आणि पश्चिम घाटामध्ये कुमारी नावाची स्थलांतरित शेती केली जाते. सो अशा पद्धतीने जे काही स्थलांतरित शेतीविषयी वेगवेगळे नाव आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला जे काही वेगवेगळे हायपोथेसिस आहेत, विशेषतः जे काही आपले सूर्यकुल उत्पत्ती संदर्भाने असो की जे आपल्या पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने जे काही वेगवेगळे शास्त्रज्ञांनी किंवा भूगर्भशास्त्रज्ञांनी जे संकल्पना मांडलेली आहे ते आपल्याला थोडक्यात माहिती असणे गरजेचं आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला एक जरी पर्याय तुम्हाला माहिती असेल, कारण जी तेजोमेघ ही संकल्पना आहे. ओके. नेब्युलर हायपोथेसिस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तर ती लॅप्लासने यांनी मांडलेली आहे. आणि हे जरी तुम्हाला माहिती असतं तरी या प्रश्नाचा आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचलो असतो. ओके. सो सीला 1 नंबरचा जो पर्याय आहे तो सीला 1 नंबरचा पर्याय लागतो. आणि हे या आधीच्या प्रश्नपत्रिका आपण जेव्हा विश्लेषण केलं तर कितीतरी वेळा लाप्लासने कुठल्या पद्धतीची हायपोथेसिस किंवा कुठली थेअरी मांडलेली अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो त्यावरून देखील किंवा या एका पर्यायाने किंवा एका ऑप्शनवरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो लाप्लासची कोणती थेअरी? तेजोमेघ सिद्धांत. ओके. त्यानंतर आहे सेफिड सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलेला आहे. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर ऑल्फवेन यांनी मांडलेला आहे. जोडतारा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, ज्याला बायनरी थेअरी असे देखील म्हटलं जातं. तर बायनरी थेअरी आणि हे कोणी मांडलेलं आहे तर लिटलटन. ओके. लिटलटन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी मांडलेलं आहे. सो अशा पद्धतीने जो आपला योग्य पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक 1. ओके. योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. आता काही विश्लेषणासाठी किंवा अधिक माहितीसाठी या ठिकाणी दिलेली आहे, ती माहिती तुम्ही रीड करू शकता. जशी सेफिड नावाची थेअरी जी आहे, तर सेफिड नावाची थेअरी कोणी मांडलेली आहे तर ती आहे डॉक्टर AC बॅनर्जी यांनी मांडलेली आहे. कधी? 1942मध्ये. या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतो की जी काही सूर्यमालेच्या उत्पत्ती संदर्भाने ही
सेफिड हायपोथेसिस यांनी मांडलेली आहे. ओके. सो ही सूर्यमालेच्या उत्पत्ती संदर्भाने ही हायपोथेसिस आहे. कुणाची? तर डॉक्टर ESC बॅनर्जी, आपल्या भारतातील आहे सेफिड नावाची थेअरी. त्यानंतर आहे विद्युत चुंबकीय सिद्धांत. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी ज्याला म्हणतात, तर ती 1942 मध्येच मांडलेली आहे. कोणी? हॅन्स ॲल्फेन आणि हॅन्स ॲल्फेन यांनी द्रवयांत्रिकी आणि विद्युत चुंबकत्वाने गणित एकत्र केले आणि भाकीत केले की प्लाझ्मा चुंबकीय क्षेत्रामध्ये तरंगसदृश भिन्नतेला समर्थन देऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर जे काही विद्युत चुंबकीय सिद्धांत जी आपल्या जे सूर्यमालेच्या उत्पत्ती संदर्भाने होती, ती कोणी मांडली? तर हॅन्स ॲल्फेन. ओके. नाव लक्षात ठेवा. प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी कदाचित आपल्याला जड जाऊ शकते, पण तरी एकदम पाठांतर करून ठेवा. त्यानंतर आहे बायनरी सिद्धांत. बायनरी सिद्धांत म्हणजे काय, तर जे काही आपण जोड तारा सिद्धांत ज्याला म्हणतो, तर ते 1937 मध्ये मांडलेले होते. कोणी? तर रसेल आणि लिटलटन. ओके. लिटलटन यांनी ही बायनरी थिअरी मांडलेली होती. ओके. आता या ठिकाणी काय कशाविषयी दिलेलं आहे ते तुम्ही नंतर रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर वाचू शकता. ओके. किंवा PDF तर तुम्हाला या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल करून दिली जाईल. सो नंतर रीड करू शकता. अशा पद्धतीने. आणि जी लाप्लास आहे, जो तेजोमेघ सिद्धांत आहे, ते कोणी मांडलेलं? तर लाप्लास. हे आपल्याला माहीतच असेल. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही मानवी भूगोल आहे, त्या मानवी भूगोल संदर्भात मागच्या 2018 मध्ये आपल्याला वेगवेगळे शास्त्रज्ञ होते किंवा वेगवेगळे भूशास्त्रज्ञ होते, जो मानवी भूगोलासंदर्भात ज्यांचे सिद्धांत किंवा अभ्यास प्रचलित आहे, त्यांच्या पुस्तकांसंदर्भात विचारलेलं होतं. आता या ठिकाणी 2022 मध्ये आपल्याला मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत, अशा एकंदरीतच फॅक्च्युअल प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर ते जे मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत, तर विडाल डी ब्लास म्हणून हे मानवी भूगोलाचे जनक आहेत असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला आणि मानवी भूगोलाचे जनक कोणी आहे असं विचारलं आणि त्या ठिकाणी विडाल डी ब्लास हे ऑप्शनमध्ये न देता कार्ल रिटर नावाचे जे शास्त्रज्ञ यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असलं, तर तुम्ही कार्ल रिटरच करायचं बरं का. कारण कार्ल रिटर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी मानवी भूगोलासंदर्भात ज्या काही सिद्धांत आहेत ते सुचवले होते. त्यानंतर विडाल डी ब्लास यांनी ती मानवी भूगोलासंदर्भात जी काही थिअरी होती यांनी मांडलेली होती. मात्र जे कार्ल रिटर आहेत त्यांना आधुनिक मानवी भूगोलाचे जनक असे म्हटलं जातो आहे. ओके. हे लक्षात ठेवा. जर आधुनिक मानवी भूगोलाचे जनक म्हटले तर कोण आहेत, तर कार्ल रिटर. आणि दोन्ही जर ऑप्शनमध्ये दिला, विडाल डी ब्लास आणि कार्ल रिटर, आणि आपल्याला विचारलं की मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत, तर कार्ल रिटरच करायचं. ओके. सोबतच आधुनिक त्यानंतर आहे ग्रीक विद्वान इराथ्रोसिन. ओके. इराटोसिनस हा भूगोल शब्द वापरणारा पहिला व्यक्ती होता. ओके. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही आपल्या पद्धतीने करू शकता. तर भूगोल शब्द वापरणारा पहिला शास्त्रज्ञ कोण होता, तर इराटोसिनस. ओके. त्यानंतर हेकाटायस. ओके. या ठिकाणी दिलेला हेकाटायस. या हेकाटायस यांना आधुनिक भूगोलाचा जनक मानला जातो. आधुनिक मानवी भूगोलाचा जनक कोणी, तर कार्ल रिटर. आणि आधुनिक भूगोलाचा जनक कोणाला मानला जातो, तर हेकाटायस याला. अलेक्झांडर वॉन हम्बलबोट याला आधुनिक भूगोलाचे जनक मानला जातो आहे. ओके. एक मिनिट, थोडं कन्फ्युजन होत असेल. या ठिकाणी एक लक्षात घ्या, हेकाटायस जर आपल्याला विचारलं तर आधुनिक भूगोलाचे जनक, आणि त्या ठिकाणी जर आपल्याला हेकाटायस आणि अलेक्झांडर वॅम हम्बोल्ट असं पर्यायामध्ये दिलं असलं तर कुठलंही एक करायचं. कारण हे दोन्ही जे होते ते आधुनिक भूगोलासंदर्भात जी काही संकल्पना आहे ती सुचवलेली होती. ओके. सो या ठिकाणी ते एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला विचारलं मानवी भूगोलाचे जनक, तर विडाल डी ब्लास हे करायचं. आधुनिक मानवी भूगोलाचे जनक कार्ल रिटर. त्यानंतर आहे आधुनिक भूगोलाचा जो जनक आहे किंवा भूगोलाचा जनक हेकाटायस. आणि आधुनिक भूगोलाचे जनक जर विचारले तर अलेक्झांडर वॅम्बोल्ट. आणि जे हिरोडोटस आहे ते हिरोडोटसला इतिहासाचे जनक म्हटलं जातो, हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आता या ठिकाणी आपल्याला जे काही टाईप ऑफ स्ट्रीम आहे त्या संदर्भाने या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि अतिशय म्हणजे स्किप करण्यासारखा प्रश्न आहे, कारण
आपल्याला जर ते रीड केल्याच्या नंतर आपल्याला जर कळलं कारण कोर कॉन्सेप्टमधले जे काही आपले जे भूगोलासंदर्भात जे वेगवेगळे स्ट्रीम आहे, त्यानंतर जे काही भूअंतर्गत शक्तीमुळे जे भूरूपे निर्माण झालेले आहेत किंवा वेगवेगळे समुद्राच्या लाटा वगैरे जे भूरूपे आहेत, कुठले भूरूपे निर्माण झाले त्या संदर्भाने आपल्याला अधिक खोलात प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ स्ट्रीम म्हणजे प्रवाहाचे प्रकारानुसार कुठले प्रकार कुठल्या स्वरूपाचे असतात त्यानुसार या ठिकाणी दिलेलं आहे. अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती, परावर्ती आणि गुंफित प्रवाह. काही आपण नावावरून देखील लॉजिक लावून प्रश्नापर्यंत किंवा प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. आता बघूयात अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती, परावर्ती आणि गुंफित प्रवाह. तर आपल्याला माहीत आहे प्रत्यानुवर्ती म्हणजेच काय, तर विरुद्ध दिशा. ओके, प्रत्यानुवर्तीचा अर्थ होतो विरुद्ध दिशेकडे जाणारे. ओके, तर प्रत्यानुवर्ती जर आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही इंग्लिश कीवर्ड देखील आपल्याला भूगोलाचा जेव्हा आपण प्रश्न बघतो तर सोबत इंग्लिश कीवर्ड देखील लक्षात घेणे गरजेचे असते, कारण कधी कधी आपण त्या इंग्लिश कीवर्डवरून योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. जसं या ठिकाणी दिलेलं आहे की फ्लॉविंग अपोजिट टू द डीप ऑफ रॉक, अपोजिट आणि अपोजिट साठी जो सिमिलर किंवा जे सिनोनिम्स आहे तो ऑब्सिक्वेंट हा पर्याय लागतो. सो बीला 3 नंबरचा जोडी लागेल. सो बीला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय कुठं आहे, तर या ठिकाणी नाही आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 3 एलिमिनेट झाले. त्यानंतर जे गुंफित प्रवाह आहे म्हणजे ब्रेडेडमध्ये गुंफित म्हणजे एकमेकांमध्ये गुंफले जाण्या स्वरूपाचे. ओके, म्हणजे आपापसात जोडलेली व्यूहरचना असायला हवी, इंटरकनेक्टेड. ओके, इंटरकनेक्टेड. सो गुंफित प्रवाह म्हणजे इंटरकनेक्टेड. सो डीला 4 नंबरची जोडी. आता डीला 4 नंबरची जोडी कुठे लागेल, तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे. ओके, या ठिकाणी डीला 4 नंबरची जोडी आणि बीला 3 नंबरची जोडी. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. मी याविषयी अधिक गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न केलो, पण तितकं फारसं माहिती मला मिळाली नाही. ओके, सो तुम्हाला त्याविषयी जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा कुठल्या संदर्भामध्ये हे दिसून आलेलं असेल किंवा आढळले असेल तर त्याविषयी नक्की सांगा. सो जेणेकरून आपण ते अधिक आपल्या कन्सेप्च्युअलचा भाग क्लॅरिटी करण्यासाठी ते त्या सोर्सेसपर्यंत पोहोचू शकू. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला जी काही आपली नदी प्रणाली आहे भारताच्या, त्या नदी प्रणालीविषयी सिंधू नदी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी विधानांस्वरूपात विधाने बघूयात. ए विधान काय सांगतो, तर झेलम ही नदी सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते काय, हे आपल्याला पहिल्या विधानामध्ये विचारलेलं आहे. दुसऱ्या विधानात सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. तर आता कुठले विधान बरोबर आहे. तत्पूर्वी आपण बघूयात की झेलम नदी आणि सतलज नदीविषयी. तर झेलम नदीचा उगम काश्मीर खोऱ्याच्या आग्नेय भागात वेरीनाग येथे एका झऱ्यात होतो. ओके, वेरीनाग जो झील आहे त्या वेरीनाग झीलमध्ये या झेलम नदीचा उगम होतो आणि ती उत्तरेकडे उलर सरोवरातून वाहते. ओके, उलर सरोवरातून वाहते. उलर सरोवरापासून तो दक्षिणेकडे आपला मार्ग बदलतो. सो जो पहिला विधान आहे झेलम नदीचा उगम, झेलम नदी सिंधू नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. आणि ती कुठून वाहते, तर उलर सरोवरातून. सो विधान जे आहे ते बरोबर आहे. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे का, तर सतलज जी नदी आहे ती पश्चिम तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणी राकस तलावातून किंवा राकस सरोवरातून या सिंधू नदीच्या उगमस्थानापासून 80 किलोमीटर अंतरावर, किती उंचीवर, तर 4570 मीटर उंचीवर या सतलज नदीचा उगम होतो. आणि या नदीवर प्रसिद्ध जो भाकरा नागल धरण आहे तो बांधण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर ही देखील सिंधू नदीची उपनदी आहे. आणि आता ही सिंधू नदीची दक्षिणेकडील नदी आहे का ते मॅपमध्ये बघूयात. आपण झेलम नदी कुठं आहे आणि सिंधू नदी कुठं आहे ते बघूयात. आता झेलम जी नदी आहे ती झेलम नदी ही आहे आणि सतलज जी नदी आहे ती हे आहे. ओके, सतलज बियास जे आहे. सो इंडस नदी म्हणजे सिंधू नदीचा उगम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी झेलम नदीचा उगम होतो, जे या ठिकाणी डॉटमध्ये आपल्याला दिसतो तो उलर सरोवर आहे. सो अशा पद्धतीने बघू शकता जी झेलम नदी आहे ती जी सतलज नदी आहे ती सतलज नदी ही सिंधू नदीच्या दक्षिणेकडे आहे. ओके, दक्षिणेकडे असल्या कारणाने जो विधान दिलेलं आहे या ठिकाणी ते देखील आपण योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, ब देखील योग्य आहे. सो आता जी सिंधू नदी जल करार आहे ते आपल्याला माहिती असायला हवं, कारण आयोगाने याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. ओके,
तर ते करार कधी झालं तर 19 सप्टेंबर 1960 आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अयूब खान यांच्या दरम्यान ते हे सिंधू जल संधी किंवा सिंधू जल वाटप करार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत सिंधू जल करारानुसार सिंधू नदी प्रणालीचे जी पाणी आहे ते भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटून घेण्यात आले. या करारानुसार एकूण विसर्गाच्या म्हणजे ज्या सिंधू नदीतून एकूण जो पाण्याचा विसर्ग होतो त्याचा केवळ 20% पाणी आपण वापरतो आहोत. भारताला 20% पाणी वापरण्याचा अधिकार या सिंधू वाटप कराराने मिळालेला आहे. तर उर्वरित जे 80% जो पाणी वापरण्याचा जो अधिकार आहे तो पाकिस्तानला देण्यात आलेला आहे. ओके. यानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील जे नद्या आहेत त्यांचे पाणी पाकिस्तानला वापरण्याचे आणि पूर्वेकडील जे काही रावी, ब्यास आणि सतलज या नदींचे जे काही पाणी आहे ते भारताला देण्यात आलेले आहेत. ओके. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता आपल्याला विचारतो की उत्तर ते दक्षिण क्रम आपल्याला सिंधू नदीविषयी जोडायला हवा किंवा एकंदरीत चढता क्रम किंवा उतरता क्रम अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. सो एक लक्षात ठेवा, सिंजेची राबीस म्हणून एक ट्रिक आहे. सिंजेची राबीस हे ट्रिक कुठेतरी लिहून ठेवा किंवा कायम लक्षात ठेवा. सिंजेची राबीस म्हणजे काय तर सिंजेची साठी आपण सिंधू नदी, ठीक आहे, जे साठी झेलम नदी, ची साठी चिनाब नदी, रा साठी रावी नदी, बी साठी बियास आणि स साठी सतलज. ओके. सिंजेची राबी म्हणजे सिंधू नदी, त्यानंतर आहे झेलम, जे साठी त्यानंतर ची साठी चिनाब, रा साठी रावी, बी साठी बियास आणि स साठी सतलज. सो असा उत्तर ते दक्षिण क्रम तुम्ही लावू शकता. किंवा पाकिस्तानला कुठल्या नद्या दिलेल्या आहे तर सिंजेची ही नदी पाकिस्तानला आणि राबीश ही भारताला. सो अशा पद्धतीने देखील शॉर्ट ट्रिकमध्ये तुम्ही किंवा एक ट्रिक जे मी स्वतः तयार केलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ओके. सो ते ट्रिकला वारंवार रिवाईज करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते बाय हार्ट होईल आणि कुठल्याही वेळी जर विचारलं तर ते तुम्हाला लक्षात राहील. आता या ठिकाणी आपल्याला जी महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे त्या नदी प्रणालीच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अविधान या ठिकाणी दिलेलं आहे की प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान जी काही स्थित डोंगररांग आहे ती कुठली डोंगररांग आहे तर हरिश्चंद्र डोंगररांग आहे काय किंवा हरिश्चंद्र डोंगररांग म्हणतात. त्यानंतर आहे बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते का. त्यानंतर आहे तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहेत का, हे या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. तर बघूयात आपण जे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत ते बरोबर आहेत का. अविधान काय सांगतो तर प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान जे काही डोंगररांग स्थित आहे ती कुठल्या डोंगररांग आहे, हरिश्चंद्र डोंगररांग आहे का ते बघूयात. सो या ठिकाणी मॅपमध्ये जर बघायचं झालं तर हरिश्चंद्र डोंगररांग कुठे आहे तर या ठिकाणी आहे. कदाचित तुम्हाला ब्लर दिसेल, हरिश्चंद्र डोंगररांग. ओके. एक मिनटं मला पेनचा कलर चेंज करू द्या. हरिश्चंद्र डोंगररांग. सो आता या ठिकाणी प्रवरा नदी आहे आणि या ठिकाणी कुकडी. सो या दोन नद्यांच्या दरम्यान हरिश्चंद्र डोंगररांग जे पहिल्या विधानामध्ये आपल्याला विधान अ मध्ये विचारण्यात आलेलं होतं. ओके. सो या ठिकाणी विधान बरोबर आहे. त्यानंतर बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते का. आता बालाघाट पठार कुठे आहे तर बालाघाट पठार परत आपल्या मॅपकडे येऊया तर या ठिकाणी बालाघाट पठार दिसून येतो आणि या ठिकाणी मांजरा नदी आहे. ही मांजरा नदी वाहते. त्यामुळे ब देखील जे विधान दिलेलं आहे ते देखील ब देखील योग्य विधान आहे. त्यानंतर तापी व गोदावरी नदी दरम्यान गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे का तर तापी नदी तुम्ही बघू शकता, ही आहे तापी नदी आणि ही आहे गोदावरी नदी. सो याच्या दरम्यान या ठिकाणी सातमाळा डोंगररांग या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो तापी पूर्णा खोरे जी आहे ते या दरम्यान हे सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि त्यानंतर आहे गोदावरी नदी खोरे. सो सी देखील योग्य आहे. सो वरील सर्व विधाने बरोबर आहेत या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला जे काही फोल्ड आहेत म्हणजे जे काही भूरूपे जे अंतर्गत शक्तीमुळे जे काही निर्माण झालेले भूरूपे आहेत त्या अंतर्गत जे आपण वेगवेगळे फोल्ड किंवा वड्यांचे जे प्रकार आहेत त्याविषयी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जर तुम्ही स्टेट बोर्ड 11वीची जी स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्रातील ते जर अभ्यासलं तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सहजरित्या देता येईल.
ओके. आता एकनत वड्या, त्यानंतर समनत वड्या, परिवलित वड्या आणि प्रतिवलित वड्या. त्याला इंग्लिशमध्ये मोनोक्लायनल फोल्ड, त्यानंतर आयसोक्लायनल फोल्ड, रिकम्बंट फोल्ड आणि ओव्हरटर्न फोल्ड अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला जर नाव वाचल्यानंतर किंवा लक्षात जरी नाही आलं तर फक्त इंग्लिश कीवर्ड लक्षात ठेवा आणि त्याला कुठली एखादा पर्याय सिमिलर आहे का ते बघा. जसं या ठिकाणी बघू शकता ओव्हरटर्न फोल्ड आहे आणि या ठिकाणी ब पर्यायामध्ये दुसरा जो दिलेला आहे या ठिकाणी जोड्या त्याच्यामध्ये दिलेला आहे की टर्न ओव्हर द लिंब, म्हणजे डीला 2 नंबरची जोडी 100% लागेल. या ठिकाणी आपण म्हणू शकतो लिंब टर्न ओव्हर द लिंब, म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजावर उलटलेली. ओके. डीला 2 नंबरचा. आता डीला 2 नंबरचा असणारा पर्याय कुठं आहे? या ठिकाणी आहे का? नाही आहे. या ठिकाणी नाही आहे आणि चौथ्यामध्ये देखील नाही, फक्त पर्याय क्रमांक 3मध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लॉजिकने देखील आपण ते पर्याय जोड्या लावू शकतो किंवा ते आपल्या योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके. सो या ठिकाणी जे काही एकनत वड्या ज्याला मोनोक्लायनल फोल्ड असे म्हटलं जातो, तर तो कुठल्या प्रकारच्या वड्या दिसून येतात? तर या ठिकाणी सिमेट्रिकल म्हणजे ज्याला आपण समनत वड्या म्हणतो. तर समनत वड्या कुठल्या प्रकारच्या दिसून येतात? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी सममित वली देखील म्हटला जातो आणि यांचा जो उतार असतो तो वलींचा भुजांचा उतार समान असतो. ओके. दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेल्या असतात. हे सममित वलीच्या बाबतीत. एकनत वड्या कशा असतात? एक भुजा मंद व दुसरी लंबवत असते. ओके. एक भुजा मंद व दुसरी लंबवत. जे या ठिकाणी उथललेली वली दिसते आपल्याला, वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली व भुजांचा एक उतार एकाच दिशेने असतो, मात्र कोन कमी जास्त असतो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 1 नंबरची जोडी आहे ती 3 नंबरला लागेल. त्यानंतर आहे परिवलित वड्या. परिवलित म्हणजे रिकम्बंट. तर रिकम्बंट म्हणजे दोन्ही भुजा समांतर व भुजपृष्ठासही समांतर असतात. या ठिकाणी 4 नंबरचा जो या ठिकाणी दिलेला आहे ज्याला आपण आडवी वली आपण म्हणत असतो. तर आडवी वली म्हणजेच काय? रिकम्बंट जी आहे ते एक वली दुसऱ्या वेलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते. जे या ठिकाणी दिलेलं आहे दोन्ही भुजा समांतर व भूपृष्ठासही समांतर म्हणजे क्षितिज समांतर विसावलेली असते व वड्या एकाच दिशेने वळलेल्या असतात. एकाच दिशेने वळलेल्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकाच दिशेने हे जी वड्या आहेत ते वळलेल्या आहेत किंवा या ठिकाणी रिकम्बंट हे बघू शकता. ओके. आता प्रतिवलित म्हणजे काय? ओव्हरटर्न म्हणजे एका कुठल्या तर याच्यावर ते म्हणजे त्याच्यावर झुकलेली किंवा त्याच्यावर उलटलेली अशा पद्धतीने हे प्रतिवलित जे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. ओव्हरटर्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओव्हरटर्न समनतिक वल्या म्हटलं जातं त्याला. समनतिक वड्यांच्या भुजा एकमेकास समांतर व अक्षीय प्रतल म्हणजे जो वरचा भाग असतो तो वरचा भाग हा ऊर्ध्वमुखी आणि झुकलेले क्षितिज समांतर झुकलेले या ठिकाणी दिसून येतो. सो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वड्यांचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत फोल्ड संदर्भात ते त्याविषयी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जे आपले हिमालयीन नद्या आहेत त्या हिमालयीन नद्यापासून जे काही बाबर, खादर हे जे काही गाळाचे मैदान तयार झालेले आहेत त्या गाळाच्या मैदानाचे वेगवेगळे जे प्रकार दिसून येतात त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी भाबर संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विधान काय सांगतो तर सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर जे विधान आहे त्यामध्ये दिलेलं आहे की भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. कुठले विधान बरोबर आहेत? तत्पूर्वी आपण भाबर मैदान काय आहे ते बघूयात. आता या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता भाबर मैदान. आता मैदानाचे जे काही हिमालयीन नदी प्रणालीमुळे जे मैदान तयार झाले आहेत त्याचे 4 प्रकार दिसून येतात. भाबर, तराई, बांगर आणि खादर. ओके. ते आपल्याला क्रमानुसार देखील विचारू शकतो. भाबर, तराई, बांगर आणि खादर असं लक्षात ठेवा. भाबर, तराई, बांगर, खादर. ट्रिक काय आहे तर भात भांगर खातो. ठीक आहे. भात म्हणजे भाचं भाबर, त्यानंतर तराई, त्यानंतर भांगर म्हणजे भांगर आणि खातोचा खादर. ओके. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता.
सो ट्रान्स हिमालयाचा जे अगदी खाली जो मैदान गाळाचे जे जो दगड वगैरे साचून जे उरलेला जो भाग असतो, म्हणजेच काय तर जेव्हा हिमालयीन नद्या हिमालयातून उतरतात आणि त्यावेळी जो मोठमोठे गाळ वगैरे दगड वगैरे घेऊन येतात आणि ते या ठिकाणी साचतात, त्याला आपण भाबर म्हणतो. त्यानंतर तराई. आणि लक्षात घ्या, भाबर या ठिकाणी कुठल्या शेतीचा विकास होत नाही. ओके, त्या ठिकाणी दगडांचं प्रमाण वगैरे जे काही वेस्ट मटेरियल आहेत, जे पुरामध्ये नदीच्या प्रवाहाने आलेले ते साचलेले असतात किंवा थांबलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी शेतीचा उपयोग होत नाही, तर फक्त पशुपालन किंवा चराईसाठी त्याचा वापर होतो. त्यानंतर तराई. तराईमध्ये थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते. त्यानंतर भांगर आणि त्यानंतर खादर. नदी किनारीचा जो प्रदेश होतो खादर, त्याला खादर आपण म्हणत असतो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे चार्ट किंवा हा डायग्राम लक्षात ठेवू शकता. आता भाबर प्रदेश हे हिमालयीन प्रदेशातील शिवालिक पर्वताच्या दक्षिण टोकाला वसलेला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच काय हिमालयाच्या पायथ्याशी आणि शिवालिक पर्वताच्या खालच्या स्तरावर हे या ठिकाणी हिमालय जो आहे आणि शेवटचा जो भाग आहे हिमालयाचा, त्याला आपण शिवालिक रांगा म्हणतो, शिवालिक रेंज. त्याच्या खाली जो आपल्याला मैदानी प्रदेश दिसून येतो, तर त्याला आपण भाबर असे म्हणतो. ओके, यात उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत हिमालयातून, तर ते 8 ते 10 किलोमीटरच्या परिघात माती, गाळ, दगड व इतर वस्तू आपल्यासोबत आणतात आणि ती त्या भागात जमा होतात. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे गाळ आहेत, माती आहे, दगड हे साचलेले असतात. ओके, हिरवळ आणि शेतीच्या दृष्टीने हे क्षेत्र उपयुक्त नसते. ओके, म्हणजे शेती पिकासाठी किंवा पिकांसाठी हे उपयुक्त नसते. आता प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य झालेल्या आहेत. बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असतो आणि मोठमोठे जे गाळ वगैरे दगड वगैरे तर ते प्रवाह जे असतो ते छोट्या नद्या या ठिकाणी येऊन समाप्त होतात, म्हणजे अदृश्य होतात. ओके, सो जे विधान आहे ते योग्य आहे. त्यानंतर भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त असतो का, तर उपयुक्त नसतो. त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. ओके, आता भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक फक्त पशुपालन या क्षेत्रामध्ये होत असतो आणि त्यांना गुजर म्हटले जाते. ओके, सो सी देखील बरोबर आहे. आता ब जे पर्याय असणार आहे तो आपण एलिमिनेट करूया. ब या ठिकाणी आहे, बी या ठिकाणी आहे आणि बी या ठिकाणी आहे. सो पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने आपल्याला ए आणि सी योग्य विधानं आहेत असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग या दृष्टीने हे प्रश्न किंवा आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि भूगोल या विषयाला किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास जेव्हा करत असतो, तर त्याविषयी आपले जे कॉन्सेप्ट आहे ते किंवा कॉमन सेन्सने काही प्रश्न आपल्याला देता येऊ शकतात. त्या पद्धतीच्या या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की अविधान काय आहे, तर मृदाधूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही. आता तुम्हीच स्वतःच्या म्हणजे कॉमन सेन्स लावा की मृदाधूप. आता मृदाधूप म्हणजे काय, जो मृदेमधील जी सुपीकता असते ते मृदेतील सुपीकता मृदेच्या धूपमध्ये कमी होते, तर ती गंभीर समस्या शेतीसाठी गंभीर समस्या राहू शकतो की नाही राहू शकत, तर ऑफकोर्स राहू शकतो. पण या ठिकाणी गंभीर समस्या नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे अ जे आहे ते पर्याय तर आपण एलिमिनेट करूया. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी अ बरोबर आहे, त्यानंतर अ बरोबर आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने तर एलिमिनेट झाले. आता आपल्याकडे पर्याय आहे 1 आणि 4 पर्याय उरले. या ठिकाणी 3ही पर्याय बरोबर नाहीत असं दिलेलं आहे. आता नदी, पूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराईमुळे जमिनीची धूप होते का, तर ऑफकोर्स जमिनीची धूप कशामुळे होते, तर पुरांमधून जे काही सुपीकता आहे किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे जे काही मातीतील जी सुपीकता आहे ती वाहून नेली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी मृदेमधील जी काही जे ह्युमसचं प्रमाण असतो तो देखील वाहतो आणि त्या ठिकाणी जी सुपीकता आहे ती जमिनीची सुपीकता कमी होते आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी आपल्याला मृदाधूप दिसून येतो. ओके, सो जंगलतोड देखील याला एक कारणीभूत घटक आहे. अनिर्बंध चराई, सो ब विधान बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचन जमीन क्षारयुक्त करतो, हे देखील बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामध्ये त्या ठिकाणी ती जमीन जी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह सातत्याने असतो, म्हणजे पाण्याचा प्रवाह अत्यंत असल्या कारणाने जी काही क्षारता असते त्या क्षारता मोठ्या प्रमाणात वाढली जाते. ओके, सो या ठिकाणी सी देखील बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक बी आणि सी पर्याय क्रमांक 1 योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके,
आता पर्यावरणाच्या अनुषंगाने आपल्या भूगोल या विषयाअंतर्गत विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये राखीव जीवावरण किंवा जीवमंडल, ज्याला आपण रिझर्व्ह फॉरेस्ट असे म्हणतो, रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा रिझर्व्ह एरिया जे आपण डिक्लेअर करतो वेगवेगळ्या प्राण्यांसंदर्भात असेल किंवा जेव्हा आपण राष्ट्रीय उद्याने किंवा नॅशनल पार्क वगैरे जाहीर करतो, तर तेव्हा या जे काही रिझर्व्ह एरियानुसार आपण ते डिक्लेअर करत असतो. तर त्याचे किती झोनमध्ये ते विभागले गेलेले आहेत किंवा त्यांचे जे एकंदरीत सीमांकन आहे ते सीमांकन कसे केले जाते, म्हणजे त्याला विभागले कशा पद्धतीने जातो. तर या ठिकाणी दिलेला आहे मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण झोन. त्यानंतर आहे मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग. बफर झोन, संक्रमण भाग, सूक्ष्म पर्यावरणीय भाग, मध्यवर्ती भाग, संक्रमण भाग आणि सूक्ष्म पर्यावरणीय भाग. सो सूक्ष्म पर्यावरणीय भाग अशा पद्धतीची क्लासिफिकेशन या रिझर्व्ह एरियाचं जेव्हा आपण सीमांकन करतो किंवा त्याला डिवाईड करतो, तेव्हा या सूक्ष्म पर्यावरणीय भागाचा समावेश होत नाही. ओके. सो त्याच्यामध्ये मध्यवर्ती भाग, ज्याला आपण कोर एरिया असे म्हणतो. त्यानंतर बफर झोन, कोर एरियाचा जो बाहेरचा एरिया असतो त्याला बफर झोन आणि त्याचा बाहेरचा जो असतो तो ट्रान्झिशन झोन. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोर एरियामध्ये जे प्राणी वगैरे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी किंवा जे काही लुप्तप्राय प्राणी आहेत त्यांना त्या कोर एरियामध्ये ठेवले जाते आणि त्यांची जी शिकार वगैरे असेल किंवा त्यांना जी इजा होणारे जे काही घटकांपासून त्यांना दूर ठेवला जातो किंवा संरक्षण केलं जातो. सो त्याला आपण कोर एरिया म्हणत असतो. ओके. आणि या ठिकाणी ह्युमन जे काही आहेत त्या ह्युमन सेटलमेंट अलाव नसते किंवा शिकारी वगैरे किंवा टुरिझम वगैरे फार अत्यल्प प्रमाणामध्ये या कोर एरियामध्ये प्रवेश असतो, अन्यथा प्रवेश निषेध असतो. त्यानंतर बफर झोनमध्ये टुरिझमला चालना मिळतो. त्यानंतर जे काही रिसर्च संदर्भाने मॉनिटरिंग संदर्भात असेल, रिसर्च संदर्भात असेल किंवा शैक्षणिक सहल वगैरे असतं त्या या बफर झोनमध्ये आपल्याला करता येतो. सोबतच ह्युमन सेटलमेंट देखील या ठिकाणी बफर झोनमध्ये दिसून येतं, जे कोर एरियामध्ये दिसून येत नाही. ओके. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन झोन, ज्याला आपण संक्रमण भाग म्हणतो. तर संक्रमण भागामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी संदर्भाने टुरिझमही करता येते, ह्युमन सेटलमेंटही दिसून येतो, रिसर्चही त्या ठिकाणी करता येतो, एज्युकेशन संदर्भात जे काही सहल वगैरे आहे त्या ठिकाणी नेता येतो आणि मॉनिटरिंग देखील आपल्याला त्या ट्रान्झिशन झोनमध्ये करता येतो. प्रतिबंधित फक्त कोर एरिया असतो. सो अशा पद्धतीने या झोन संदर्भाने तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक पर्यावरणाच्या दृष्टीने एक कन्सेप्ट आहे एक्स सिटू आणि इन सिटू. हे दोन कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला हवं. एक्स सिटू याचा अर्थ काय, तर जेव्हा एखाद्या दुसऱ्या जागेतून एखाद्या प्राण्यांची दुसऱ्या जागी होऊन त्या ठिकाणी संरक्षण वगैरे करण्यासाठी. ओके. समजा आता मध्य प्रदेशमधील कुनो जो नॅशनल पार्क आहे त्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतील आपण चिता आणलेला आहे. ओके. या ठिकाणी मध्य प्रदेश आणि आफ्रिकेतील काही चिता आपण आणलेला आहे. तर आफ्रिकेतील चिता या मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेला आहे. ते कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारची एक प्रकारे संरक्षण पद्धती आहे म्हणजे प्राण्यांसंदर्भात, तर त्याला आपण म्हणू शकतो एक्स सिटू. ओके. एक्स सिटू. आणि इन सिटू म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी प्राणी वगैरे राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी एक संरक्षण एरिया तयार करणे, त्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षणासाठी त्याच भागामध्ये एरिया तयार करून देणे. समजा या ठिकाणी वाघांची संख्या असेल, वाघ किंवा सिंहांची जी आपण संख्या बघतो गुजरातमधील गीर या ठिकाणी, तर त्या ठिकाणीच त्यांच्यासाठी अभयारण्य किंवा आपल्याला नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यान स्थापन केल्याचे दिसून येतं, तर त्याला आपण इन सिटू म्हणतो. सो अशा पद्धतीने एक्स सिटू आणि इन सिटू हे कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. आता या ठिकाणी आपल्याला जे काही भारतातील विविध धरण आहेत आणि त्या धरणामध्ये कुठल्या नदीवर आढळतात, कोणत्या राज्यामध्ये आढळतात, त्यानुसार आपल्याला योग्य पर्याय आणि एकंदरीत तुम्ही पॅटर्न लक्षात घेऊ शकता कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो आधी आपण या ठिकाणी तिहरी धरण आहे ते बघूयात, कुठल्या नदीवर आहे, कुठल्या राज्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर दुलस्ती जी धरण आहे, शिवसमुद्र धरण. त्यानंतर आहे राणा प्रताप सागर योजना किंवा राणा प्रताप सागर धरण कुठल्या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे. तर टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे, तर भगीरथी नदीवर उत्तराखंड या ठिकाणी आहे. ओके. टिहरी धरण कुठे आहे, भगीरथी नदी आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, तर उत्तराखंड. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सी, पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये सी दिलेला आहे, शिवसमुद्रम धरण.
कुठल्या नदीवर? कावेरी नदीवर. आणि कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक. सो या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे, ओके, या ठिकाणी जोड्या जर बघायचं झालं तर 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तर शिवसमुद्रम धरणाविषयी दिलेलं आहे. त्याची जोडी कावेरी नदीसोबत लागतो का? तर बरोबर आहे, लागतो. ओके, या ठिकाणी दिल्याप्रमाणे. आणि चौथा जो आहे राज्य कुठला आहे तर कर्नाटक आहे, तर कर्नाटक आहे का? तर बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. आता दुसरी जोडी जर दुसरा पर्याय बघायचं झालं तर टिहरी धरण ए नंबरवर टिहरी धरण दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी जोडी काय आहे तर चिनाब. आता चिनाब नदीवर आहे का? नाही. तर टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भागीरथी. सो या ठिकाणी 2 नंबरचा पाहिजे होता, त्या पण या ठिकाणी 4 नंबरचा जो पर्याय आहे तो दिल्या कारणाने 2 नंबरचा पर्याय म्हणजे एलिमिनेट होतो. ओके. आणि कोणत्या राज्यामध्ये दिसून येतो टिहरी धरण? तर उत्तराखंडमध्ये. ओके, उत्तराखंड. त्यानंतर आहे शिवसमुद्रम. आताच बघितलं आपण. दुलहस्ती धरण कुठं आहे? तर चिनाब नदीवर. दुलहस्ती धरण चिनाब नदीवर आहे. बीला 4 नंबरची जोडी. आणि परत चिनाब नदी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर राणा प्रताप सागर धरण कुठं आहे? तर चंबळ नदीवर आहे. चंबळ नदी कोणत्या राज्यामध्ये दिसून येतो? तर राजस्थानमध्ये. ओके. सो अशा पद्धतीने शिवसमुद्रम धरण कावेरी नदीवर कर्नाटक राज्यात. ओके. सो अशा पद्धतीने ते धरणाविषयी या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय दिलेलं होतं आणि आपल्याला ते पर्याय अरेंज करून आपल्याला योग्य पर्याय काढायचं किंवा शोधायचं होतं. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी मॅपमध्ये काही धरण दिलेलं आहे, ते तुम्ही बघा. तुम्हाला याविषयी अधिक माहिती तुम्ही सर्च करून ठेवा आणि आपल्या जे काही मॅप रिडिंग करतात त्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा कुठल्या नदीवर आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते अभ्यास करून ठेवा त्याचा. कदाचित येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत किंवा हे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी जे काही विविध पठार आहेत त्या पठारांचं जे एकंदरीत प्रकार म्हणजे त्यांचा उत्पत्तीनुसार किंवा त्यांच्या म्हणजे पठारांच्या निर्मितीनुसार त्यांचे पठारांचे प्रकार वेगवेगळे प्रकार पडतात. तर त्या प्रकारानुसार आपल्याला भारतात कुठले प्रकार आढळतात किंवा कुठले पठार आढळतात त्यानुसार आपल्याला जोड्या जुळवायचा आहे. ओके. म्हणजे त्यांच्या निर्मितीनुसार समजा घुमटाकार पठार कुठल्या स्वरूपाचे पठार असतात? ज्वालामुखी पठार. त्यानंतर आहे सोपानकार पठार म्हणजे कुठल्या प्रकारचे, आणि गिरिपाद पठार कुठल्या प्रकारचे असतात त्याविषयी आपल्याला दिलेलं आहे. ओके. सो सर्वात आधी आपण नाव वाचल्याबरोबर आपल्याला सर्वात आधी आपल्याला कुठल्या पठाराला कन्सिडर करायचे तर ज्वालामुखी पठार. कारण ज्वालामुखी पठारावरच म्हणजे ज्वालामुखी पठार ज्या ज्वालामुखीमुळे आपला दख्खनचा जो पठार आहे तो तयार झालेला आहे, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल. आणि ब ला 1 नंबरची जोडी आपल्याला लावता येईल. सो ब ला 1 नंबरची जोडी असणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 3 आहे. सो अशा पद्धतीने आपण एक जरी ऑप्शन आपल्याला फक्त ज्वालामुखी पठाराविषयी माहिती आहे. ओके. बाकी इतर पठारांविषयी आपण नाव कधी ऐकलेलं नाही. मात्र ज्वालामुखी पठाराविषयी आपण सातत्याने आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात वाचत असतो की आपला जो पठार आहे दख्खनचा पठार किंवा जो डेक्कन प्लॅटो आहे तो या व्होल्कॅनोमुळे किंवा ज्वालामुखीमुळे तयार झालेला आहे. सो ब ला 1 नंबरची जोडी आणि आपल्याला आपला पर्याय मिळून म्हणजे योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचलो. ओके. सो घुमटाकार पठार कुठे दिसून येतो तर घुमटाकार पठार आपल्याला छोटा नागपूर पठारामध्ये दिसून येतो. म्हणजे छोटा नागपूर प्लॅटो जो भारतातील आहे त्या ठिकाणी आपल्याला घुमटाकार पठार दिसून येतो. आता घुमटाकार पठार कशा पद्धतीचा असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घुमटाकार पठार. ओके. याच्यामध्ये जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे खडक आहे ते पृथ्वीच्या आत निर्माण झालेल्या बलामुळे दुमडले जातात, तर अशा वेळेस घुमटाकार पठार तयार होतो. या ठिकाणी अशा पद्धतीने घुमट तयार होतो आणि यालाच आपण घुमटाकार पठार म्हणत असतो. ओके. सो या ठिकाणी तर अशा पद्धतीचे पठार कुठे दिसून येतो आपल्या भारतात तर छोटा नागपूर पठार हे आपल्याला घुमटाकार पठाराचे उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ज्वालामुखी आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रातील, ते त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर सोपानाकार पठार. तर सोपानाकार पठार काय आहे तर सोपानाकार म्हणजे ज्याला आपण टेबल लँड म्हणतो. ओके. टेबल लँड स्वरूपाचे जे पठार असतात त्याला सोपानाकार पठार किंवा सोप्या स्वरूपाचे जे पठार असतात. सोपा माहीत आहे ना कदाचित तुम्हाला सोपा किंवा टेबल स्वरूपाचे जे पठार असतात त्यांना आपण सोपानाकार पठार म्हणतो. तर अशा पद्धतीचे टेबल स्वरूपाचे जे पठार असतात त्याला सोपानाकार पठार म्हणतात. आणि हे कुठं दिसून येतो आपल्याला
तर ते विंध्य पठार, भारतातील जे काही विंध्य पठार आहे, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला विंध्य पठार दिसून येतात. तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने टेबललँड स्वरूपाचे पठार दिसून येतात. त्यालाच आपण सोपानाकार पठार म्हणत असतो. ओके, सो सोपानाकार पठार कुठे दिसून येतो, तर विंध्य पठारामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गिरिपाद पठार त्याला आपण पिडमॉइंट प्लॅटो किंवा पाईडमॉन्ट पठार देखील म्हटला जातो. आणि हे पर्वताच्या पायथ्याशी स्थित असतो, म्हणजे ज्या ठिकाणी पर्वत असतात अशा पद्धतीने पर्वत असतात आणि यांच्या पायथ्याशी अशा पद्धतीने हा जो एरिया असतो तर त्याला पिडमॉइंट पठार किंवा यालाच कुठला पठार म्हटला जातो, तर गिरिपाद. ओके, गिरिपाद पठार अशा पद्धतीने या ठिकाणी आपला म्हटलं जातो आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे तो इकडचा पर्वत आहे आणि त्याचा जो खालचा एरिया आहे त्याला आपण गिरिपाद पठार म्हणत असतो. ओके, सो कुठे दिसून येतात, तर हे तसे पठार कुठे दिसून येतात, तर शिलाँगचा जो एरिया आहे, मेघालय शिलाँग. सो मेघालय शिलाँगमध्ये अशा पद्धतीचे पठार आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता या प्रश्नपत्रिकेतील म्हणजे या 2022च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारलेल्या भूगोल विषयाअंतर्गत हा शेवटचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पृथ्वीच्या परिवलनामुळे योग्य विधान शोधायचे आहे आणि विधाने दिलेले आहेत की पृथ्वीच्या परिवलन या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण परिभ्रमण आणि परिवलन काय होते ते सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो परत या ठिकाणी नव्यानं सांगायला नको. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. कुठले बरोबर आहेत त्याआधी आपण बघूयात की पृथ्वीचे परिवलन किंवा त्या रेखावृत्तानुसार कसे ते भिन्न भिन्न असतात. कोणत्याही रेखावृत्त म्हणजे काय, तर समजा परत एकदा सांगतो मी, आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेलं आहे. तरी पृथ्वीची जी आडवी लाईन आहे किंवा जे आपले पृथ्वीमध्ये जी असे काल्पनिक स्वरूपाची जी आडवी लाईन आहे त्याला आपण अक्षवृत्त असे म्हणत असतो. आणि जे काही उभ्या स्वरूपाची जे लाईन आहेत त्यांना आपण, जी काल्पनिक रेषा आहे त्याला आपण रेखावृत्त म्हणत असतो. ओके, रेखावृत्त. आणि एक रेखावृत्त आणि या एक रेखावृत्ताच्या दरम्यान जो कालावधी आहे तो एक रेखावृत्त ते दुसरं रेखावृत्त ओलांडण्यासाठी जो काही कालावधी लागतो तर 4 मिनिटाचा कालावधी लागत असतो. ओके, 4 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी. सो या ठिकाणी कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते आणि पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. ओके, समजा इकडे पूर्वेकडचे जी एखादी रेखावृत्त असतील ते पुढे असते. त्यामुळेच आपण जेव्हा ग्रीनिचचा विचार करतो भारताचा जो काही प्रमाण वेळ आहे तो ग्रीनिचपेक्षा 5.5 तास पुढे आहे. कारण आपण पूर्वेकडे असल्या कारणाने आपला जो वेळ आहे तो आपण ग्रीनिच जो लंडनमधून किंवा ब्रिटनमधून जो लाईन जातो त्याच्यापेक्षा आपण 5.5 तास पुढे आहोत. ओके, सो पूर्वेकडचे जे देश आहेत ते पुढे असतात आणि पश्चिमेकडचे जे देश आहेत ते मागं असतात. जसे 2 रेखावृत्त अंतर वाढत जाते तसं स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. ओके, म्हणजेच काय, तर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक हे वेळ भिन्न भिन्न असते. ओके, या विधानावरून हे लक्षात येतं. सो अविधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. 2 ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास म्हणजे जे काही 2 रेखावृत्त आहेत तर त्यांच्यातील जो फरक आहे तो किती मिनिटाचा आहे, तर त्या फरकाला 4 मिनिटांनी गुणले असता ते 4 मिनिटांचा असतो आणि त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती आहे हे आपल्याला समजते. ओके, म्हणजे त्या 2 रेखावृत्ताचे ओलांडण्यासाठी जो कालावधी लागतो तो 4 मिनिटाचा लागतो. आता रेखावृत्तावरील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वीगोलच्या सहाय्याने ठरवू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला पहिला विधान स्पष्ट होतो. आता एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहार सुसंवाद राहणार नाही. म्हणजे प्रत्येक देशाचे जर आपण विचार केला की एका वेगळ्या देशामध्ये समजा 12 वाजले असतील आणि त्या देशातील नागरिक दुसऱ्या देशामध्ये जाईल तर त्याला वाटेल की आपल्या देशामध्ये 12 वाजले असतील, तर तो जर पुढे असेल पूर्वेकडे असेल तर तो त्या वेळेनुसार त्याला आपलं जे घड्याळाची जी काही टायमिंग आहे ते सातत्याने चेंज करावं लागेल. मात्र असं होता कामा नये. या कारणास्तव एक प्रमाण वेळ ठरवली जाते किंवा प्रत्येक देशामध्ये ती एक प्रमाण वेळ किंवा स्थानिक वेळेतील जी विसंगती आहे ती दूर करण्यासाठी एक प्रमाण वेळ पद्धतीचा वापर करून जे काही वेळेतील विसंगती आहे ते दूर केल्या जातो. ओके, सो देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होण्याची शक्यता असतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात गैरसोय होण्याची शक्यता असते. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून
म्हणजे जो देश आहे त्याच्यातून मध्यवर्ती जो ठिकाण असतो त्या मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या जे रेखावृत्त असतात त्या रेखावृत्तावरून एक स्थानिक वेळ प्रमाणभूत मानण्यात येत असतो. ओके. आणि त्या त्या देशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते. आता ही प्रमाण वेळ त्या देशात जेव्हा आपण जातो तर त्या देशातील प्रमाण वेळेनुसार आपल्या घड्याळ सेट केल्यानंतर आपल्याला योग्य वेळेची जाणीव होऊ शकतो. भारताची जी प्रमाण वेळ आहे ते मिर्झापूर शहरावरून म्हणजे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जो आहे त्या ठिकाणी मिर्झापूर म्हणजे आता सध्या प्रयागराज या शहरातील जे काही मिर्झापूर आहे त्या मिर्झापूर शहरावरून 82 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून जे काही काल्पनिक लाईन ड्रॉ केली आहे त्यालाच आपण भारतातील प्रमाण वेळ असे आपण म्हणत असतो किंवा ते आपण भारतासाठी हे प्रमाण वेळ ठरवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये देखील बघू शकता. भारतातील जो प्रमाण वेळ आहे 82 डिग्री 30 मिनिटं पूर्वेकडे भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त आहे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी मिर्झापूर उत्तर प्रदेशातील मिर्झापूरवरून ही लाईन गेलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती. आणि एक कर्कवृत्त किती राज्यामधून जातो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे प्रमाण वेळची जी काल्पनिक लाईन आहे ते किती राज्यावरून जातो आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे आपला अभ्यास कितपत आहे ते यावरून कळेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण जे 2022मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते भूगोल या विषयाअंतर्गत जे प्रश्न होते ते सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. सोबतच यावरून आपल्याला लक्षात येतो की आयोग जे भूगोलासंदर्भात जे कॉन्सेप्च्युअल जे काही संकल्पना आहेत त्या संकल्पनेच्या खोलात जाताना दिसतो आहे. त्यामुळे जे आपण भूगोलात वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासतो ते सखोल अभ्यासणे गरजेचे आहेत. ओके. त्याविषयी आपल्याला सखोल माहिती असणे गरजेचे आहे तेव्हाच आपण त्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. यावरून आपल्याला अशा प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावरून आपल्याला दिसून येतो. आता 2023चा जो प्रश्नपत्रिका आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ओके. सो थांबूयात या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आणि या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. या ठिकाणी मी ते PDF उपलब्ध करून देणार आहे. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.